नाना पाटेकर बॉलिवूडमध्ये जरी गेले तरी त्यांचा मराठी मुळा काही गेलेला नाही। मराठीत आपल्या अभिनयाचा डंका वाजून बॉलिवूडमध्ये आपल्या आवाजाचा आणि ॲक्शनचा जलवा त्याने दाखवून दिलाच। पण मराठीमध्ये काम करत असताना नाना पाटेकरांचा किस्सा सांगणं खूपच गरजेचं आहे। नमस्कार, मी दत्तराज, तुम्ही पाहता एन्जॉय सक्सेस। डॉक्टर विभा देशपांडे यांनी नाट्यमित्रामध्ये हा किस्सा सांगितला। हा तो काळ होता जेव्हा नाना पाटेकर नाटकामध्ये सुप्रसिद्ध होत होते। त्यांचे पुरुष नाटक त्यांचं त्यावेळी तुफान गाजलेलं होतं। या नाटकामध्ये मराठीनंतर हिंदीतील शो खूपच झालेले होते, त्यामुळे नानांची हिंदी फॅन फॉलोइंग देखील खूपच वाढलेली होती। नाटकाला हिंदी लोकांची गर्दी होऊ लागलेली होती, ती फक्त नाना पाटेकर यांना बघण्यासाठी, नाटकासाठी नव्हे। आणि फक्त कलाकाराला बघण्यासाठी येणारा प्रेक्षक नाटकाचा आस्वाद घेऊ शकत नाही हे नाना पाटेकर जाणून होते। तेव्हा ते नाटक सुरू होण्यापूर्वी प्रेक्षकांना सांगायचे की जे मला पाहायला आले आहेत त्यांनी मला पहा आणि चावा, ज्यांना नाटक पाहायचं असेल त्यांनी फक्त इथे थांबा। हळूहळू नाना पाटेकर सुप्रसिद्ध झाले, हिंदीत त्यांची मागणी वाढू लागली। अशा वेळी नाना चित्रपटामध्ये आले ते गडचिरोली या चित्रपटाच्या निमित्ताने। राम कदम यांनी हा सिनेमा बनवला होता, तो पुढे प्रदर्शित झालाच नाही, त्यामुळे या सिनेमाबद्दल कोणाला काहीच माहिती नव्हतं। या सिनेमाचं शूटिंग झालं होतं थेट जेजुरीला। या सिनेमामध्ये नाना पाटेकरांची भूमिका होती, एका टांगेवाल्याची भूमिका होती। आता या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी त्यातील बारकावे योग्य प्रकारे व्यक्त व्हावे म्हणून नाना पाटेकर रोज टांगा हाकत असत आणि टांगा चालवण्याचा सराव करीत असत। गावामधून बसस्टँड, रेल्वे स्टेशन, देवीच्या देवळापाशी वगैरे अशा ठिकाणी नाना पाटेकर सहजपणे प्रवाशांची नेहण करायचे आणि टांगा हाकायचे। अगदी टिपिकल टांगेवाल्याचा लूक त्यांनी नाना पाटेकर यांनी घेतलेला होता, त्यामुळे एकही प्रवासी नाना पाटेकर यांना ओळखू शकत नव्हता की हे अभिनेते नाना पाटेकर आहेत। पण मात्र पुढे दुर्दैवाने हा सिनेमा रिलीज झाला नाही, पण नाना पाटेकर महिनाभर चिचुरीमध्ये टांगा हाकत होते। नाटकामधून हळूहळू सिनेमाकडे वळलेले नाना पाटेकर हिंदीत आपली कमाल दाखवू लागले। गडचिरोली या सिनेमा रिलीज झाला नाही, पण पुढचा सिनेमा मात्र नानाला मराठीतील स्टार बनवून गेला। तो सिनेमा होता माफीचा साक्षीदार। या सिनेमाचा झटकल स्वतः नानाने कालचा धडकी भरेल असा रंगवलेला होता। पण गडचिरोली या सिनेमासाठी नाना पाटेकरांनी टांगेवाल्याची केलेली तालीम मात्र वाकण्याजोगी होती। महिनाभर चिजुरीत नाना टांगा चालवत होते, हे तेव्हा कोणालाही लक्षात आले नव्हते। हे असे अभिनेते होते आपले नाना पाटेकर सर। आज आपण अनेक नाना पाटेकर सरांचे सिनेमे बघतो, त्यातील तुम्हाला नाना पाटेकर यांचा सिनेमा कोणता आवडतो आम्हाला नक्की सांगा, आणि कोणता सिनेमा तुम्हाला जास्तीत जास्त बघायला आवडतो नाना पाटेकर सरांचा ते देखील सांगा। धन्यवाद।